हो जीवनात कधी जीवन संगणी पाहिजे असं तर बा ती मागून जोडी दिसती का? ही जोडी येऊ राहील बा दिसती. अशी जीवन संगणी पाहिजे आणि मरेपर्यंत साथ देणारे पाहिजे. तुम्हाला सांगतो मित्र हो, म्हाताऱ्याला जरसक सोडत नाही, इतकं प्रेम करते. काय सांगतो तुम्हाला आता मी तुम्हाला जवळून दाखवतो. हा खरंच यायला ग्रेट माना लागेल या जोडीला. आता बाबा आंधळे आणि आईला दिसतंय आणि पहा एवढं उन्हात आणत कुठे गेलते तुम्ही? अरे बाबा त्या योगेश्वरीकडे जाऊन आलो. आले का जाऊन? हो काय म्हणे? तो म्हणे माणूस नाही म्हणे आमच्याकडे. अरे देवा. आणि घरी घरी कोणी पोरं नाही का तुम्हाला? एवढं उन्हात आणत हिंडाची गरज पडायला लागली तर? आहे पोरग. अहो, हा हाव का? या इकडे या, सावलेली या. हा अच्छा 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 अच्छा. लक्ष देत नाही तो. पहा मित्र हो, घरामध्ये ना बोर्डाचं काम आहे ना, म्हणजे काय काय झालं, काय बिघडलं होतं म्हणे? ते फक्त पंख्याचं जे आहे ना ते हा. कॅपेसिटर असतं ना, हा हा ते डब्बी लांबळी हा हा चा एक ते वायर नाही करत. अच्छा या इकडे या, सावलेली या. हा हा आणि बोर्डाचं जे आहे ना सॉकेट बदलायचं, अच्छा अच्छा अच्छा. पिन लावायचं हा हा असं आहे. बसा बसा. तर त्याच्यासाठी तुम्ही इतकं वन हिंड राहिले का मग? अरे इथले ते हा. मधला बोललो, हा, हा. बाबाला बोललो, हा ते म्हणे माणसं नाही. हा. ते एक जणाचा पत्ता दिला. हा त्या पावसकरचं ते गाधे व्यारलं दुकान आहे त्याचं. हा हा तर तू म्हणे आज नाही येऊ शकत. हा, येईल. पाणी प्या. जय भीम जय भीम. हा हाव का? पाणी नको का? नको. हा, जय भीम बंधू जय भीम. आता बदाम शेक पेलाय का? बरोबर. तर मित्र हो, खरं सांगा तुम्ही किती म्हणजे आता याचं वय आणि इतक्या उन्हात अनामध्ये घरातली जे काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम आले बा, लाईट बिल म्हणजे समजा काहीतरी इलेक्ट्रॉनिक बिघड झालेली, त्याच्यासाठी ना हे बिचारे आजी आजोबा एवढं वन हिंडा लागले. इलेक्ट्रॉनिक म्हणजे ते चिल्लर चाललं घरगुती काम करणारे ते व्यक्तीसाठी. आता इथं 2-3 दुकानावर गेले तिथं, पण तिथं काय कर्मचारी त्याला आढळले नाही. इतकी फजिती झाली मित्र हो, नुसतं फिरायला लागली इकडून तिकडं. हो ना, त्याची तब्येत ठीक नव्हती. हा ऊन लागला असं, कारण ऊन आहे ना दिवसभर झाडू मारायचं काम. पान वर किती कडक ऊन आहे. हा आता एवढ्या उन्हामध्ये आता विचार करा तुम्ही, हे झाडू मारणं म्हणजे काय जोक आहे का? हा आहे की नाही? नाही बाबा, तुमची बी कामाला एवढ्या उन्हामध्ये तुम्ही कसं काय दम धारता इतकं? आता काय अडचण होती म्हणून मी चक्री बोर्ड घेतला. अच्छा आणि मग तो थोडस बाजूला साईडला घेऊन हा हा आणि तो लावित होतो. आता आपल्याला दुसरं पाहायचंय हा हा तर मग आपण हे बोर्ड इकडे लावायला आपल्याला काम आहे. बरोबर आणि तिकडे ते त्यांना ते सॉकेट आहे तिकडे त्यांच्या रूम मध्ये. बरोबर. म्हणून साठी तो बोर्ड घेतला मी इकडं. असं का? हा तर मग घेतला तर मग ते काय करू लागले. हा लगे ते सांगते. तुमचं वय किती आहे दोघांचं असं बरं आता? अरे आमचे 70च्या पुढे वय आहेत. बाप कमाल रे बाप, तुमचं घर जे पण. चला ठीक आहे, चालन, काय हरकत नाही, चालू राहते घर घ्यायची का नाही, पण तुम्ही एकमेकाला साथ देता, मला याचा लय अभिमान वाटतोय. आई तुम्हाला साथ देते पुढं बी, तुमच्या सोबत उभं राहते, खंबीर राहते. तसं आमच्या बायकोन राहा. या व्हिडिओच्या माध्यमानं माझं हे सांगणं आहे मित्र हो, हा प्रत्येक फॅमिलीवाल्या प्रत्येक जोडप्याला की बाबा एकमेकाला साथ द्या, मरेपर्यंत साथ द्या, आई आजोबा सारखं. ओके चला, जय हिंद जय महाराष्ट्र.